Hello everyone. In the previous section, we learned about laws of reflection, and now in today's session, we will study the refraction of light at a plane boundary between two media. Here, xy is a plane surface which separates two media, rarer medium and denser medium. At first, AB is a plane wavefront bounded by two rays PA and QB incident obliquely on the surface XY. At first, the wavefront reaches at point A on the surface and then successively from point A to C. Now, as soon as the wavefront reaches at point A, it will act as secondary source of light and sends waves in second medium, means next medium. Now, the wavefront travels from B to C in time interval t, okay, with velocity v1. So, v1 is the velocity of light in first medium. So, this distance BC is equal to velocity into time, that is v1 t. Okay. Now, during the same time interval, the secondary waves emitted by the point A will travel with velocity v2. So, v2 is the velocity of light in second medium. So, in the same time interval, the distance covered by the secondary waves emitted by A is equal to v2t. So, we will take radius equal to v2t and draw a semicircle in the second medium. This semicircle now represents secondary waves in next medium. Now, draw tangent CD to this semicircle. Here, point C and point D are in the same phase. Means what? When the wavefront reaches at point C, exactly at the same time, secondary waves emitted by A will reach at point D. So, C and D are in phase. So, join CD, or we say draw tangent CD to this semicircle. This CD will represent now refracted wavefront. Now, bound it by the rays CR and AS. This AS and CR are the parallel rays and called as refracted rays. Draw normal MAN at point A to the surface XY. Angle PAM is the angle of incidence, means angle made by incident ray with the normal. Also, R is the angle of refraction, that is angle NAS, means the angle of refraction made by a refracted ray with the normal. म्हणजे काय बघा इथं XY हा एक सरफेस आहे की जो दोन मीडियमना सेपरेट करतोय. आता या ठिकाणी AB हा एक प्लेन वेव्हफ्रंट आहे की जो PA QB या दोन इन्सिडेंट रेजनी बाउंड केलेला आहे. आता हा इन्सिडेंट वेव्हफ्रंट ऑब्लिकली इन्सिडेंट होतोय. पहिल्यांदा सरफेसला A या ठिकाणी तो टच करतोय आणि नंतर सक्सेसिव्हली A पासून C पर्यंत तो जातोय. आता वेव्हफ्रंट A या ठिकाणी येऊन मिळाला की A सेकंडरी सोर्सचं काम करतो आणि सेकंडरी वेव्हज इमिट करतो दुसऱ्या मीडियममध्ये. त्यावेळेला काय होतं, B पासून आलेला वेव्हफ्रंट C पर्यंत येऊन पोचतो. अगदी एक्झॅक्ट टाईमला म्हणजे Cच्या ठिकाणी जेव्हा इन्सिडेंट वेव्हफ्रंट येऊन पोचलेला असतो त्याच वेळेला A कडून निघालेल्या सेकंडरी वेव्हज D पर्यंत अंतर कव्हर करणार आहेत. म्हणजे या ठिकाणी बघा व्हेलॉसिटीज वेगवेगळे आहेत. पहिल्या मीडियममध्ये व्हेलॉसिटी आहे लाईटची v1
आणि दुसऱ्या मीडियममध्ये लाईटची व्हेलॉसिटी आहे v2. म्हणजे जेव्हा लाईट रे एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये जातो तेव्हा त्याची व्हेलॉसिटी चेंज होते. म्हणजे या ठिकाणी पहिल्या मीडियममध्ये BC हे जे डिस्टन्स आहे ते किती असणार आहे? जर टाईम इंटरवल t असेल तर ते डिस्टन्स असणार आहे v1t. आता तेवढ्याच टाईम इंटरवलमध्ये व्हेलॉसिटी बदलल्यामुळं सेकंडरी वेव्हजनी किती अंतर कव्हर केलेलं असणार आहे दुसऱ्या मीडियममध्ये? तर v2t. मग आपण काय केलं? v2t एवढी रेडियस घेऊन एक सेमी सर्कल काढला दुसऱ्या मीडियममध्ये आणि त्याला टँजंट काढला CD. आता या ठिकाणी C आणि D हे दोन्ही पॉईंट्स एकाच फेजमध्ये आहेत, म्हणजे एकाच स्टेट ऑफ व्हायब्रेशन ऑफ मोशनमध्ये आहेत. म्हणजेच C या ठिकाणी इन्सिडेंट वेव्ह फ्रंट येऊन पोहोचतोय, त्याच वेळेला एककडून आलेल्या सेकंडरी वेव्हज Dला येऊन मिळाल्यात. मग CD हा जर आता रिफ्रॅक्टेड वेव्ह फ्रंट असेल तर आपण त्याला बाउंड केला AS आणि CR या दोन पॅरलल रेजनी. ठीक आहे. मग आता आपण पुन्हा एक नॉर्मल काढलेला आहे MAN या XY सरफेसला आणि PAM हा अँगल ऑफ इन्सिडन्स आहे, NAS हा आहे अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. ठीक आहे. आता आपण या फिगरची जॉमेट्री बघूया. नाव इन दिस फिगर अँगल PAM प्लस अँगल MAB इज इक्वल टू 90 डिग्री. म्हणजे बघा PAM आणि MAB हा जो अँगल आहे तो रे ऑफ लाईट आणि वेव्ह फ्रंट यांच्यामधला अँगल आहे, त्यामुळे बेरीज आली 90 डिग्री. आता त्याचबरोबर आपण दुसरी जोडी घेऊया अँगलची. अँगल MAB प्लस अँगल BAC इज इक्वल टू 90 डिग्री. आता याचं कन्स्ट्रक्शनच तसं आहे, म्हणजे MAB आणि BAC हे जे दोन अँगलची बेरीज आहे, इथं हा MA नॉर्मल आहे XYला, त्यामुळे ही बेरीज 90 डिग्री आली. आता हे दोन्ही इक्वेशन्स बघितले, लेफ्ट साईड इक्वल, राईट साईड शुड बी इक्वल, त्यातला अँगल MAB कॉमन, म्हणजेच अँगल PAM इज इक्वल टू अँगल BAC इज इक्वल टू अँगल ऑफ इन्सिडन्स I. इथं आपण सांगितलेलंच आहे, BAC म्हणजे PAM म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स. ठीक आहे. आता खालच्या बाजूला बघूया. या ठिकाणी अँगल NAS प्लस अँगल CAD इज इक्वल टू 90 डिग्री. बघा हा अँगल आणि हा अँगल या दोघांची बेरीज आहे 90 डिग्री बाय कन्स्ट्रक्शन. आता त्याच वेळेला दुसरा ट्रँगल आपण विचारात घेऊया, ट्रँगल ADC. तर इथं अँगल D हा ADC तो 90 डिग्री आहे, कारण वेव्ह फ्रंट आणि रे ऑफ लाईट यांच्यामधला तो अँगल आहे. मग हा 90 डिग्री असेल तर उरलेले हे जे दोन आहेत त्यांची बेरीज ही 90 डिग्री असणार आहे. मग आपण इथं बेरीज लिहूया. अँगल CAD प्लस DCA अँगल DCA इज इक्वल टू 90 डिग्री. इथं परत दोन्ही इक्वेशन्स बघा, CAD आणि CAD इकडे कॉमन आहे, म्हणजे अँगल NAS इज इक्वल टू अँगल DCA. मग अँगल DCA बरोबर आला अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. ठीक आहे. आता याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हटलं, याला इक्वेशन नंबर 2 म्हटलं. आता BC इज इक्वल टू V1T आहे आणि AD मगाशी आपण कन्स्ट्रक्शनच घेतलेलं होतं की आपण V2T एवढी रेडियस घेऊन हे सेमी सर्कल जर काढलेलं असेल तर V2T बरोबर असणार आहे AD हे अंतर. ठीक आहे. आता हे दोन्ही ट्रँगल बघा, ट्रँगल BAC मध्ये साइन I इज इक्वल टू BC अपॉन EC आणि इन द ट्रँगल ADC साइन R इज इक्वल टू AD upon AC. Now we take the ratio
sin I upon sin R is equal to BC upon AC. त्यातला BC means V1T upon AC divided by AD upon AC. AD म्हणजे V2T upon AC. AC get cancelled and TT also get cancelled. We get V1 upon V2. If we rearrange this formula, we will get C upon V2 divided by C upon V1. We just rearranged this formula, then we will get here refractive index of second medium divided by refractive index of first medium. So, sin I upon sin R is equal to mu 2 upon mu 1. So, we get mu 1 sin I is equal to mu 2 sin R, and this is nothing but the Snell's law of refraction. So, here we proved the Snell's law of refraction. Also, we proved here the laws of refraction. What is the first law? First law is Snell's law of refraction, that is sin I upon sin R is equal to mu 2 upon mu 1, or velocity in first medium divided by velocity of light in second medium. Second law, the incident ray, the refracted ray are on opposite side of the normal, and all the three means incident ray, normal and refracted ray lie in the same plane. Okay, here no lateral inversion of image occurs. आलं लक्षात? या ठिकाणी आपण स्नेल्स लॉ ऑफ रिफ्रॅक्शन प्रूव्ह केलेला आहे. दोन ट्रँगलमध्ये साइन आय आणि साइन आर यांचा रेशो घेतला आणि आपल्याला V1 अपॉन V2 हा फॉर्म्युला मिळाला. तोच आपण रिअरेंज केला तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम डिवायडेड बाय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडियम या पद्धतीने आपल्याला रेशो मिळालेला आहे. सो टुडे वी लर्न अबाउट द लॉज ऑफ रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. Thank you.